RRB NTPCच्या ऑनलाईन फॉर्मच्या नंतर पुन्हा एकदा अजून एक गुड न्यूज आलेली आहे आणि याचे जे फॉर्म आहे 31 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत. ही जी एक्झाम आहे, ज्यांनी RRB NTPCची प्रिपरेशन करतायत, तयारी करतायत, त्यांच्यासाठी तर खूपच भारी आहे. पण ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे किंवा ज्यांनी BTech करत आहेत किंवा BTech झालेला आहे, त्यांच्यासाठी पण ही सगळ्यात बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. तर येस, मी ज्या वेकेन्सी बाबत बोलतेय ती आहे RRB JEE. तर हा जो सिलेबस तुम्हाला RRB JEE साठी लागतोय तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे GK, GS, रिझनिंग, मॅथ्स हे महत्त्वाचे टॉपिक ह्याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे. आणि जर तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ मिस केला असेल तर तो नक्की बघा, कारण मी मॅथ्स आणि रिझनिंगचे इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. या एक्झामसाठी तुम्हाला 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं म्हणजे तुम्हाला जो काही सिलेबस आहे प्रॉपर अंडरस्टँड करून तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉपर प्रिपरेशन केलंच पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस शीट आणि प्रिव्हियस इयरचे जे एक्झाम पेपर आहे याच्या मागे तुम्ही हात धुवून लावा, कारण जेवढं प्रॅक्टिस, जेवढं रिव्हिजन तुम्ही करणार तितक्यात इझिली तुमची एक्झाम ही कट ऑफ निघू शकतो किंवा तुमच्या हातात पोस्ट मिळू शकते. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त या एक्झाम रिलेटेड जर तुम्हाला काही विचारायचं असेल, काय माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून विचारू शकता.